3 दिवसाच्या प्रवासानंतर फायनली आम्ही द लेगसी हॉटेलमध्ये पोहोचलेलो आहोत. हॉटेलमध्ये पोहोचल्यावर खरंच खूप सुंदर प्रकारे आमचं स्वागत करण्यात आलेलं आहे. बनारसमध्ये हॉटेल एलिगन्समध्ये आलेल्या वेलकम ड्रिंक दिलेलं आहे. सर्वांचं वेलकम केलेलं आहे. हे असं आम्हाला गमछा देऊन सर्वांचं स्वागत केलेलं आहे. खरंच खूप सुंदर हॉटेल आहे. थोड्याच वेळामध्ये आता आम्ही रूममध्ये जाणार आहे. रूम चेकिंग करण्यासाठी थोडा टाइम लागणार होता, कारण आम्ही सकाळ हॉटेलमध्ये पोहोचलेलो आहे. तोपर्यंत नाश्ता उरकून घेऊ. तुम्ही पाहू शकता नाश्त्यामध्ये खूप छान पदार्थ ठेवलेला आहे. कलिंगड, ब्रेड बटर, पुरी भाजी, आलू पराठा, उत्ताप्पा आणि काही कडधान्य पण आहेत. खूप चांगला एक्सपिरियन्स येतोय पीबी टुरिझम सोबत, कारण त्यांनी खूप चांगली व्यवस्था केलेली आहे हॉटेलची पण आणि नाश्त्याची पण. तुम्ही पाहू शकता खूप प्रकारचे नाश्ते इथे ठेवलेले आहेत. असा एक्सपिरियन्स बाहेरच्या टूरमध्ये येतो का मला माहीत नाही, पण ह्या टूरमध्ये खूप चांगला अनुभव आलेला आहे. 42 तासाचा जर्नी करून आल्यानंतर हॉटेलने खूप चांगली सर्व्हिस दिलेली आहे आणि आता आम्ही पोटभर नाश्ता करतो. तर फायनली वाराणसीमध्ये आम्ही पोहोचलेलो आहे. हॉटेलमध्ये चेक इन केलेलं आहे. खूप सुंदर असा नाश्ता झालेला आहे आणि आता आम्हाला आमच्या रूमची चावी भेटलेली. तर आपण रूम पाहूया ती कशी आहे. मस्त रूम आहे एकदम. तुम्ही पाहू शकता बेड पण खूप सुंदर आहे. त्या रूम मध्ये तुम्हाला जर इथं पाण्याची व्यवस्था केलेली आहे, टी, मिल्क सगळ्यांची व्यवस्था केलेली आहे. चेक इन केलेलं आहे आम्ही. आता इथून पुढे आता आम्ही फिरायला जाणार आहे. तर आज दिवसभरात काय काय होणार आहे संपूर्ण माहिती या ब्लॉगमध्ये भेटणार आहे. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. थँक्यू. मस्तपैकी फ्रेश होऊन आम्ही सर्वजण बसमध्ये बसलेलो आहे. वाराणसीमध्ये आमचा हा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी आम्ही काय काय पाहणार आहोत हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आम्ही आता सर्वात आधी पाहण्यासाठी जाणार आहे काशी हिंदू विश्वविद्यालय. हे विश्वविद्यालय 1300 एकर जमिनीवर उभे केलेले आहे. आज आपण आलेलो आहे बनारसमध्ये काशी हिंदू विश्वविद्यालय, म्हणजे परमपूज्य महामानव मदन मोहन मालवीयजी यांनी ही युनिव्हर्सिटी उभी केली आहे. टोटल 1300 एकरमध्ये ही युनिव्हर्सिटी उभी केलेली आहे. आता आपण आतमध्ये जाणार आहोत. आतमध्ये संपूर्ण भगवद्गीता संगमरमरमध्ये कोरलेली खूप सुंदर दृश्य आहे. तुम्हाला जर पाहायचं असेल तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी आपण जाणार आहोत हिंदू विद्यापीठाच्या आवारात असलेले विश्वनाथ मंदिर, जे बिर्ला मंदिर म्हणूनही ओळखले जाते. हे मंदिर 252 फूट उंच पांढऱ्या संगमरवरी दगडाची एक भव्य वास्तू आहे. हे मंदिर भारतातील सर्वात उंच शिव मंदिरांपैकी एक आहे. चला तर आपण सर्वात आधी विश्वनाथाचे दर्शन घेऊ. त्याचबरोबर या परिसरामध्ये गणेश पार्वती मंदिर, पंचमुखी महादेव, बजरंगबली, लक्ष्मीनारायण, भगवान शिव यांसारख्या देवतांची अनेक देवळे आहेत. या मंदिराच्या आतील बाजूस संगमरवरी भिंतीवर भगवद्गीता आणि इतर पवित्र ग्रंथांमधील श्लोक आणि चित्रे कोरलेली आहेत. तुम्हाला हे विद्यापीठ कसं उभं राहिलं याची एक छोटीशी गोष्ट सांगतो. पंडित मदन मोहन मालवीय यांनी जेव्हा हिंदू विश्वविद्यालय उभं करायचं ठरवलं तेव्हा जमीन नव्हती. तेव्हा ते गेले काशी नरेशांकडे. काशी नरेश त्यांना म्हणाले, जमीन देतो पण 8 एकर राहील. सूर्य मावळेपर्यंत तुम्ही जेवढे चालाल, जेवढी जमीन तुम्ही मोजाल तेवढी तुमची. मालवीय यांनी चालायला सुरुवात केली आणि BHU उभं आहे आता 1370 एकर जमिनीवरती.
आज आपण गेलो होतो आधुनिक काशी म्हणजे विश्व हिंदू विद्यालय पाहण्यासाठी. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हजारो वर्षापूर्वीची काशी, बनारसचे घाट, काशी विश्वनाथाचे दर्शन, कालभैरवाचे दर्शन. ते पुढच्या ब्लॉगमध्ये मी दाखवणारच आहे. त्यासाठी सुन्या ब्लॉग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.